नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हा सण तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आता बघा, सणासुदीचे दिवस आहेत आणि अशातच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। खास करून एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे त्याबद्दल नेमकं काय अपडेट आहे, पैसे कधी जमा होणार याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। पण विषयाकडे वळण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असाल किंवा आमचा व्हिडिओ आज पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका। याचं कारण असं आहे की निराधार योजने संबंधात शासनाचे जे काही नवीन निर्णय येतात किंवा मानधनाबद्दल जे अपडेट्स असतात ते तुम्हाला अगदी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। त्यामुळे चॅनलशी जोडलेले राहा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दलची नेमकी परिस्थिती काय आहे। आता थेट आपण विषयाला सुरुवात करूया आणि बघूया की एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल सध्या काय हालचाली सुरू आहेत। पण मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी मला तुमच्याकडून एक छोटीशी माहिती हवी आहे। तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्यापैकी किती जणांच्या खात्यात मार्च महिन्याचे पैसे जमा झाले आहेत। मी हे विचारण्याचं मुख्य कारण असं आहे की सध्या आपल्या चॅनलवर अशा कमेंट्स येत आहेत ज्यामध्ये लाभार्थी सांगतायत की त्यांना मार्च महिन्याचा हप्ता अजून मिळालेलाच नाही। आणि बघा, ही समस्या फक्त मार्च महिन्यापुरती मर्यादित नाही। आपल्याला माहीतच आहे की मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून मानधनाचा हा जो घोळ सुरू आहे तो सुरूच आहे। जानेवारी महिन्यापासून किंबहुना त्याच्याही आधीपासून अनेकांचे पैसे पेंडिंग आहेत। काही लाभार्थ्यांना तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते सुद्धा अद्याप मिळालेले नाहीत। म्हणजे विचार करा, गेल्या कित्येक दिवसांपासून हप्ते वेळेवर न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांची अक्षरशः ओढाताण होत आहे। नेमके पैसे का रखडलेत आणि आता एप्रिलमध्ये जुने हप्ते एकत्रित मिळणार का, यामागचं नेमकं कारण काय आहे ते आता आपण नीट समजून घेऊया। आता आपण थोडंसं मागे वळून बघूया। जानेवारी महिन्यापासून एक चांगली गोष्ट घडली होती, आता ती म्हणजे लाभार्थ्यांचे पैसे अगदी वेळेवर आणि लवकर जमा होत होते। पण काय झालं कुणास ठाऊक, मार्च महिना उजाडला आणि पुन्हा तीच जुनी अडचण सगळ्यांच्या समोर उभी राहिली। तर बघा, खरं तर मार्चचा हप्ता 5 ते 6 तारखेच्या दरम्यान येणं अपेक्षित होतं, पण तसंच झालं नाही। त्यानंतर 12 तारखेला एक नोटिफिकेशन आलं, पण त्यातही पुन्हा बदल झाले। तारखांचा लपंडाव असा सुरू राहिला आणि त्याचा परिणाम असा झाला की आजही कित्येक लाभार्थी आपल्या हप्त्याची वाट बघत बसले आहेत। आता तुम्हाला माहीत आहे का, शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार 14 तारखेपासून या पैशांचं प्रत्यक्ष वाटप सुरू झालेलं होतं। गणित असं होतं की 14, 15, 16 आणि 17 तारखेपर्यंत सर्वांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। पण 17 तारीख उलटून गेल्यावर सुद्धा अजूनही अनेकांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। अक्षरशः ठणठणाट आहे। आता ही वस्तुस्थिती आहे की ज्या वेगाने पैसे जमा व्हायचे होते त्या वेगाने ते जमा झालेले नाहीत। नेमकी कुठे अडचण येत आहे आणि ज्यांना अजूनही मेसेज आलेला नाही त्यांनी आता काय करायला हवं हेच आपण पुढे पाहणार आहोत। आता पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की अजूनही हजारो लाभार्थ्यांच्या हातात पैसे का पडले नाहीत आणि त्यात भर म्हणजे आता लागोपाठ 2 ते 3 दिवस सरकारी सुट्ट्या आलेल्या आहेत। मग अशा परिस्थितीत पैसे जमा होणार का? तर बघा, जर प्रशासकीय पातळीवर वितरणाची प्रक्रिया सुरू राहिली तर येणाऱ्या सोमवार नंतर सुद्धा तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे थोडा धीर धरा, सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत रक्कम येऊ शकते। पण मित्रांनो, ज्यांना केवळ 1 ते 2 महिने नाही तर चक्क 3-4 महिन्यांपासून मानधनाचा 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते। अशावेळी घरी बसून राहण्यापेक्षा एक छोटासा प्रयत्न करा। तुम्ही थेट तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात जा। तिथे गेल्यावर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती म्हणजे स्टेटस एकदा नीट तपासून घ्या। आता हे करणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला माहीत आहे का, कधी कधी तांत्रिक कारणांमुळे तुमचं नाव योजनेतून वगळलं तर गेलं नाही ना, किंवा तुम्हाला अपात्र तर ठरवण्यात आलं नाही ना, हे तपासावं लागेल। तुमचं नाव अजूनही लाभार्थ्यांच्या यादीत कायम आहे की नाही हे एकदा तिथून कन्फर्म करून घेतलं की तुमची चिंता मिटेल। त्यामुळे ज्यांचे जास्त महिने रखडलेत त्यांनी तहसीलला भेट देणं हाच सगळ्यात चांगला पर्याय आहे। आता बघा मित्रांनो, होतं काय की तहसील कार्यालयाकडून वेळोवेळी काही महत्त्वाच्या सूचना आणि अपडेट्स येत असतात, पण दुर्दैवाने आपल्या अनेक लाभार्थी भावंडांपर्यंत ही माहिती पोहोचतच नाही।
आणि याच माहितीच्या अभावामुळे किंवा वेळेवर कार्यवाही न झाल्यामुळे अनेकांची नावं योजनेतून कमी केली जातात. ही खरंच खूप मोठी समस्या आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे तुम्हाला प्रशासनाकडून येणारा प्रत्येक GR, प्रत्येक नवीन विषय आणि तुमच्या मानधनाशी संबंधित छोटी मोठी अपडेट अगदी सोप्या भाषेत समजून सांगतो, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. आता मूळ मुद्द्याकडे आपण वळूया. जर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नसेल तर सगळ्यात आधी तुमचं स्टेटस तपासून घ्या. येणाऱ्या सोमवारपासून जर प्रशासनाने पैशांचं वाटप पुन्हा सुरू केलं तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट असेल. पण समजा सोमवार उलटून गेला तरी तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर मात्र ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. अशा वेळी हात बांधून बसू नका, तातडीने चौकशी करणं गरजेचं आहे. पुढे नेमकी काय परिस्थिती असेल आणि बँक खात्यात पैसे येताना कोणती काळजी घ्यायची ते आपण पाहूया. आता मुख्य मुद्दा असा आहे की ज्यांचे पैसे सलग 2 ते 3 महिने रखडले आहेत त्यांनी नेमकं काय पाऊल उचललं पाहिजे. तर बघा, अनेकदा काय होतं, तुमची KYC पूर्ण नसते किंवा आधार कार्ड लिंक नसतं. एवढंच नाही तर तुमचं UDID कार्डसुद्धा आधारशी जोडलेलं नसेल तर शक्यता अशी आहे की तुमचं नाव योजनेमधून कमी केलं गेलं असावं. अशा वेळी सगळ्यात आधी गोंधळून न जाता तुमचं स्टेटस तपासून घ्या. आता तुम्ही म्हणाल की स्टेटस कशासाठी? तर बघा, स्टेटस पाहिल्यावरच आपल्याला हे स्पष्ट होईल की तुम्हाला पुन्हा नव्याने फॉर्म भरायची गरज आहे का नाही. जर तुम्ही अपात्र असाल किंवा काही तांत्रिक कारणामुळे तुमचं नाव कट झालं असेल तर तुम्ही बिनधास्तपणे दुसऱ्यांदा या योजनेसाठी अर्ज करू शकता. पण लक्षात ठेवा, फॉर्म भरण्याची घाई करण्यापेक्षा आधी जुन्या अर्जाची स्थिती काय आहे हे बघणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल. तर मित्रांनो, मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दल आणि अडकलेल्या पैशांबद्दलची अगदी सगळी स्पष्ट माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे. त्यामुळे या गोष्टींकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका, कारण हे तुमच्या हक्काच्या मानधनाचा प्रश्न आहे. आता इथपर्यंतची माहिती तुम्हाला नीट समजली असेलच अशी मला 100% गॅरंटी आहे. आता वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दलची नेमकी परिस्थिती काय आहे? तर बघा मित्रांनो, एप्रिलच्या मानधनाबद्दल तहसील कार्यालयाकडून काही अतिशय महत्त्वाच्या सूचना समोर आलेल्या आहेत. ही माहिती नीट समजून घ्या, कारण यामध्ये एक मोठा प्रशासकीय बदल झालेला आहे. आतापर्यंत काय होत होतं की दिव्यांग लाभार्थ्यांना जो हप्ता मिळायचा तो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिला जात असे. पण आता इथून पुढे एप्रिल महिन्यापासून हा नियम बदललेला आहे. तुम्हाला माहीत आहे का, आता दिव्यांगांचे हे पैसे सामाजिक न्याय विभागाकडून न येता थेट स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून वितरित केले जातील. म्हणजेच दिव्यांग बांधवांच्या मानधनासाठी आता एक स्वतंत्र व्यवस्था किंवा एक सेपरेट विभाग काम करणार आहे. ही नवीन यंत्रणा आता या वितरणाची संपूर्ण जबाबदारी सांभाळेल. आता या बदलामुळे एप्रिलच्या हप्त्याच्या प्रक्रियेत थोडे नवीन बदल आपल्याला पाहायला मिळतील. आता हा बदल का केला गेला आणि यामुळे तुमच्या खात्यात पैसे येताना काय अडचणी येतील याबद्दलची अधिक माहिती मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. पण लक्षात ठेवा, ही महत्त्वाची अपडेट खास करून आपल्या दिव्यांग बांधवांसाठी आहे ज्यांच्याकडे UDID कार्ड आहे. या नवीन विभागामुळे कामात अधिक सुसूत्रता येईल अशी सध्या तरी अपेक्षा सगळ्यांनी ठेवलेली आहे. आता माझ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक अतिशय मोलाचा सल्ला. मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला दिव्यांग सहायता पोर्टलवर आपली नोंदणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण त्याहीपेक्षा मोठी आणि महत्त्वाची सूचना म्हणजे तुमचं UDID कार्ड हे आधार कार्डशी लिंक असायला हवं. आता हे का सांगतोय मी? कारण जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला सरकारी योजनांचा फायदा घेताना अडचणी येऊ शकतात आणि तुमचं मानधन सुद्धा वेळेवर मिळणं कठीण होऊन बसतं. त्यामुळे ही प्रोसेस पूर्ण करून घ्या. यामध्ये अजिबात टाळाटाळ करू नका. आता या पोर्टलवर नोंदणी करण्याचे फायदे बघा किती मोठे आहेत. एकदा का तुम्ही या पोर्टलवर आपली नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली की तुम्हाला एकाच ठिकाणी तब्बल 14 वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ मिळेल. आता विचार करा, फक्त एका नोंदणीमुळे तुम्हाला इतक्या साऱ्या सुविधा मिळू शकतात. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की ही नोंदणी नेमकी करायची कशी आणि या पोर्टलचे नक्की फायदे काय आहेत? तर बिलकुल काळजी करू नका, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता पुढे पाहूया. आता बघा मित्रांनो, ही काही उगाचच उठवलेली अफवा नाही. या संदर्भात स्वतः तुकाराम मुंडे साहेबांनी अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे
या कामात आता अजिबात वेळ वाया घालवू नका. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर या पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. हे का करायचंय? कारण आतापर्यंत तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेतून जो लाभ मिळत होता तो आता दिव्यांग सहाय्यक कल्याण विभागामार्फत मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही नोंदणी केल्यावर तुम्हाला 2,000 रुपये दर महिन्याला अगदी वेळेवर आणि थेट तुमच्या खात्यात जमा होतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एप्रिल महिन्यापासून पैशांच्या वाटपात काही मोठे बदल होऊ शकतात. कदाचित दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनाची तारीख यावेळी वेगळी असू शकते. म्हणजे नेहमी ज्या दिवशी पैसे यायचे त्यापेक्षा एका वेगळ्या तारखेला हे वितरण होण्याची दाट शक्यता आहे. आता हा नवीन विभाग कामाला लागल्यामुळे सुरुवातीला वेळेत थोडा फरक पडू शकतो, पण ही प्रोसेस पूर्ण केली गेली असेल तर तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा दरवाजा एकदम उघडणार आहे. त्यामुळे उशीर करू नका, संधी सोडू नका आणि आपलं हक्काचं मानधन वेळेवर मिळण्यासाठी नोंदणी आजच पूर्ण करा. आता खरा प्रश्न असा आहे की एप्रिल महिन्याची ही नवीन प्रक्रिया नक्की कशी असणार? तर बघा, दिव्यांग बांधवांसाठी आणि इतर लाभार्थ्यांसाठी पैसे मिळण्याची तारीख वेगवेगळी असू शकते का? हे चित्र आपल्याला एप्रिल महिन्याची वितरण प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाल्यावरच स्पष्ट होईल. आता यामागचं कारण असं आहे की आतापर्यंत सर्वांना एकाच वेळी किंवा एकच सूचनेनुसार पैसे मिळायचे, पण आता अनेकांच्या मनात शंका येते की दिव्यांग बांधवांसाठी शासन वेगळं नोटिफिकेशन काढणार का? आणि आपल्या इतर निराधार भगिनी, विधवा महिला, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी किंवा वृद्धापकाळ योजनेचे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासाठी वेगळ्या तारखेला पैसे जमा होणार का? म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सर्वांना एकाच पत्राद्वारे मानधन मिळणार की प्रत्येकाला स्वतंत्र व्यवस्था केली जाईल? हा सध्याचा सर्वात मोठा चर्चेचा विषय आहे. जर दिव्यांगांसाठी वेगळं नोटिफिकेशन आलं तर त्यांच्या पैशांची तारीख सुद्धा वेगळी असू शकते. या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला पुढच्या काही दिवसात मिळतील. जसं काही नवीन अपडेट येईल तसं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच कळवेल. त्यामुळे या नव्या बदलांवर तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? पैसे एकाच वेळी जमा व्हायला हवेत की स्वतंत्र? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण थोडं मागे वळून बघू. आतापर्यंतचा इतिहास असा होता की जेव्हा केव्हा संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात वाढ व्हायची होती तेव्हा सर्वांसाठी ती सारखीच असायची, म्हणजे सरसकट सर्वांचेच पैसे वाढायचे. पण 2025 मध्ये चित्र थोडंसं बदललं. तुम्हाला माहीत आहे का, 2025 मध्ये आपल्या दिव्यांग बांधवांच्या मानधनात 1,000 रुपयांची वाढ करण्यात आली. आता या एका निर्णयामुळे काय झालं तर मागच्या 4 ते 5 महिन्यांपासून लाभार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. बऱ्याचदा असं व्हायचं की कोणाचे पैसे वेळेवर येत नव्हते तर कोणाचे हप्तेच रखडले होते. आता सर्वात मोठा गोंधळ तर दिव्यांगांच्या मानधनात झाला. बघा, एका महिन्यात एखाद्या दिव्यांग बांधवांच्या खात्यात 2,000 रुपये जमा व्हायचे, पण दुसऱ्याच महिन्यात मात्र त्याच्या खात्यावर 1,500 रुपये यायचे. म्हणजे नक्की किती पैसे येणार आणि कधी येणार याचा कोणालाच मेळ बसत नव्हता. याच कारणामुळे लाभार्थ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. हा सगळा गोंधळ आता एप्रिल महिन्यापासून दूर होईल का? आणि नवीन नियमानुसार नेमकी किती पैसे तुमच्या हातात पडतील हेच आता आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. आता सर्वात मोठा पेच असा आहे की दिव्यांग कल्याण विभागाची स्वतंत्र स्थापना झाल्यामुळे दिव्यांगांच्या मानधनाची तारीख बदलणार का? आता हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे. आता बघा, या नवीन विभागाकडून एखादं वेगळं नोटिफिकेशन प्रसिद्ध होणार का? की यांची संपूर्ण प्रोसेसच वेगळी असणार आहे? हे सगळं जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. याचं नेमकं उत्तर आपल्याला एप्रिल महिन्याची वितरणाची प्रक्रिया प्रत्यक्षपणे सुरू झाल्यावरच मिळेल. त्यामुळेच माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण जशी एप्रिलची नवीन प्रोसेस सुरू होईल आणि शासनाचं काही अपडेट येईल तसं मी तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देईल. एप्रिल महिन्यातील या महत्त्वाच्या बदलांचा फायदा तुम्हाला कसा घेता येईल आणि तुमचे पैसे वेळेवर कसे जमा होतील यावर आमचं बारीक लक्ष असणार आहे. त्यामुळे चॅनलशी जोडलेले राहा, जेणेकरून कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडून सुटणार नाही. चला तर मग भेटूया पुढच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.